जमवले थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत कारण की अभिला थांबवायचा आहे, दिवेशला थांबवायचा आहे. मात्र थांबवण्यासाठी कोणता गोलंदाज तर नक्कीच सोनू आलाय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका सुरेख आहे अभिच्या बॅट मधून. नक्कीच अमन थोडेसे पुढे आले होते सिंगल रन्स वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी. मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर आघात केला. अमनच्या डोक्यावरून खेळला चेंडू सरळ सीमारेषे पार येतोय. चौकार 4 धावा. 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र एकंदरीत आणखीन एक मोठा फटका. चेंडूवर 4 धावा आणखीन मिळतील. इथून जर पाहिलं तर 20 धावा कंप्लीट होत आहेत आपल्या संघाची. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. सर्वप्रथम नाणेफेक जिंकला सतपाटी संघ आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यांनी. क्षेत्ररक्षण करत असताना काही अव्वल दर्जाची गोलंदाजी केली. 30 धावांवर रोखलं गेलं आणि आता मात्र वाह काय बॅट आहे, काय धमाका आहे. मिस्टर अभि जबरदस्त इन्फॉर्म फलंदाज इथून मात्र दर्शवतोय आपल्या विजयाच्या दिशेने नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावर झाल्या आहेत ते म्हणजे 24 धावा. 6 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र फटका फसलाय. नक्कीच आपण पाहतोय चेंडूवर रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडूवर 3 चौकार नक्कीच मारलेत अभि या फलंदाजांनी. आता मात्र